सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमनिया यांनी केलेलं ट्विट पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहे. राज घनवट यांच्या पत्नीनं आत्महत्या केलेली आहे. याबद्दलचं हे ट्विट आहे. आपल्यासोबत आहेत अंजलीताई, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, तुम्ही ट्विट केलं आहे, या ट्विटमध्ये नेमकं काय आहे? कारण राज घनवट हे सध्या कुठे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. कसं आहे की धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये असलेले जे राज घनवट आहेत, म्हणजे आज तर काय ते राजश्री मुंडे यांच्याबरोबर डायरेक्टर आहेत त्या सगळ्याच कंपन्यांमध्ये, व्यंकटेश्वरा असो किंवा जगमित्र शुगर्स असो. तर हे राज घनवट यांच्या विरुद्ध जेव्हा मी बोलले पहिल्यांदी, तेव्हा खूपसे शेतकरी पाईट नावाच्या गावातनं आले होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की या राज घनवटनी आमच्या जमिनी लाटल्या, अमुक झालं तमुक झालं. मग त्याच्यात आम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी वेळ मागून त्यांच्याबरोबर 2 बैठका देखील झाल्या. तर यांच्या पत्नीने काल दुपारी त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला असं मला काल रात्री कळलं आणि कळल्यानंतर मग मी CPंना प्रयत्न केला. आधी मला माहीत नव्हतं की विनय चौबेंच्या खाली येत आहे का मितेश कुमारांच्या अंडर येत आहे. मग त्या सगळ्यांशी बोलणं झालं रात्री, तेव्हा कळतं आहे की त्यांना म्हणजे त्यांचं खरंच जेव्हा आणलं हॉस्पिटलमध्ये तेव्हा शी वॉज ब्रॉट डेड. पण त्यांचं पोस्टमॉर्टम झालं आहे, विसरा आता ससूनमध्ये पाठवलं आहे. आता ससूनचा रिपोर्ट किती खरा येईल हा दुसरा प्रश्न. पण आत्ताच्या घटकेला ते होऊन त्यांचं म्हणजे मला खूप अनफॉर्च्युनेट वाटतं आहे, पण हे झालेलं आहे. कारण त्यांच्या फॅमिली इश्यूजमध्ये मला पडण्याची गरजच नाही आहे, कारण मी तसं काम कधी करत नाही. पण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आता हळूहळू बाहेर येतील आणि काय लेवलची माणसं होती, कशी माणसं होती, या सगळ्या गोष्टीचा खुलासा लवकरच होईल. राज घनवट यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे, त्यांनी आत्महत्या केली आहे की घातपात आहे? काय नेमकं वाटतं तुम्हाला? नाही, आत्ताच्या घटकेला तो जो मृत्यू आहे तो नैसर्गिक नक्कीच नव्हता. त्यांनी त्यांच्या फॅमिलीच्या जे जवळचे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी आत्महत्या केली आहे. तर आता खरं काय खोटं काय ते रिपोर्टमधनं येईलच अशी आशा आपण करू शकतो. कारण ससूनचे रिपोर्ट्स तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे सध्या एकदा नाही दोनदा नाही, हे अनेकदा होतं आहे. त्यामुळे त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा ते माहीत नाही. पण बघू, आता आपण फक्त अपेक्षा करू शकतो, दुसरं काहीच म्हणता येत नाही. याबाबत तुम्ही चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये भेट सुद्धा घेतली होती. काय नेमकं या प्रकरणाचं पुढे झालं? कसं झालं होतं की त्यांच्याशी आत्ताच मला थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते आज ऑर्डर काढतायत आणि ह्या घनवट कुटुंबानी पूर्ण महाराष्ट्रात किती ठिकाणी जमीन घेतल्या आहेत. कारण त्यांच्या पुण्यात पण आहेत, त्यांच्या म्हणजे या पाईट गावात होत्या, मालाडला अनेक ठिकाणी त्यांनी गोंधळ केलेले आहेत, म्हणजे मुंबईच्या मालाडमध्ये. तर असे अनेक ठिकाणी ज्या जमिनी त्यांनी घेतल्या आहेत किंवा अनेक जे महसुलाच्या अंडर जेवढं येतं आहे त्याच्यावर आता चौकशीची समिती स्थापन होते, असं आज त्यांनी मला आश्वासन दिलं. नक्कीच. मस्साजोगमध्ये ताई एका महिलेचा वावर दिसतो देशमुख यांच्या कुटुंबियामध्ये आणि काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. काय म्हणाल? त्याच्यात इनफॅक्ट मी एका व्हिडिओमध्ये ऐकलं, त्या म्हणतात की त्या अंजली दमानियांना आमचा खूप चांगला संबंध आहे म्हणून. तर मला तर थोडासा धक्काच वाटला आणि मला खरंच कळत नाही की त्या बाई कोण होत्या आणि त्या कुठून कुठून प्रवास करून त्या मसाजोगला पोचल्या. त्याच्यावरनं मला तर खरंच देशमुख कुटुंबाची थोडीशी हेच वाटते की त्यांना प्रोटेक्शन व्यवस्थित दिलं आहे की नाही. कारण आज अशा जर कोणी उठून त्यांच्या घरापर्यंत पोचू शकतं आणि मला घरातच आंघोळ करायचे वगैरे असे हट्ट धरून बसतं, तर मला थोडी त्या कुटुंबाची भीती वाटते. बीडचे पोलीस उपविभागीय पोलीस आहेत विश्वंभर गोल्डे यांचा जबाब TV9च्या हाती लागला आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात की 2014 पासून वाल्मिक कराड यांची बीडमध्ये दहशत होती, तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा ही दहशत कायम होती. हे किती भयंकर आहे सगळं प्रकरण असं तुम्हाला वाटतं? नाही, आत्ताच्या घटकेला मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे. कारण ते व्यक्ती कसे आहेत ते पहिलं आपण ते बघायला हवं. कारण ते जर व्यवस्थित असले, कर्तव्यदक्ष असले तर गोष्ट वेगळी आहे. पण ते कासलेसारखे असले तर त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हा पण एक प्रश्न पडतो. तर आत्ताच्या घटकेला मी त्याबद्दल माहिती घेऊन मग नंतर बोलेन. 20 एप्रिलला एका तरुणीचं लग्न होतं आणि तिचं देखील अनफॉर्च्युनेटली मृत्यू झाल्याचं समजतं बीडमध्ये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला असं म्हणावं, कारण बरीच ठिकाणं आहेत त्या ठिकाणी कोयता गँगची पण दहशत पाहायला मिळते. काय म्हणाल? कसं आहे की बीड खरोखर हाताबाहेर गेलेलं आहे आणि तिथे रोज उठून, म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, रोज उठून व्हिडिओज येतात, माहिती येते, FIR येतात. मला प्रश्न पडतो, म्हणजे काल बिल दिलं नाही त्याच्यावरनं वाद होऊन एकाचा मर्डर झाला. आता फॉर एक्झाम्पल ही जी तरुणी होती
तिचं मला 6 एप्रिलला FIRची कॉपी आली होती. म्हणूनच मी योगेश कदम जे आपले गृहराज्यमंत्री आहेत त्यांची भेट घेतली होती 8 तारखेला आणि ह्याच प्रकरणासंबंधी मी त्यांना माहिती दिली होती. कारण असंच एक जालन्यात सुद्धा झालं होतं आणि हे जेव्हा बीडला झालं ते याची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी मी केली होती. काल पुन्हा माझं योगेश कदम यांच्याशी पुन्हा बोलणं झालं तर त्याची मी स्वतः चौकशी करून सगळी माहिती घेतो असं त्यांनी म्हटलंय मला. नक्की धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.